नमस्कार मित्रांनो. आता 4 जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार असून त्या संदर्भातील माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. तसेच या 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट देखील जारी केलेला आहे. दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झालेले चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे तयार झालेले आहे. तर आपण आजची माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. राज्यात यंदा प्रचंड कडाक्याची थंडी जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा जोर जास्त वाढला. इतकंच नाही तर फेंगल चक्रीवादळामुळेही हवामानात अनेक बदल झालेले आहेत. नाशिक, घाटमाता, पुणे, अहिल्यानगर, पुणे येथे हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. या भागात कडाक्याच्या थंडीची लाट येणार आहे. रात्री उशिरा आणि पहाटे 7-8 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुणेकर अक्षरशः गारठले आहेत. दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झालेले चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे तयार झाला आहे. पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही. हवामान थंड आणि कोरडं राहणार आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात कोल्ड वेव्ह मागच्या 24 तासांपासून कायम आहे. आजही कोल्ड वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे. यंदा कडाक्याची थंडी पुण्यात पडली. अतिक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही भागात 6 डिग्रीनं उतरण्याची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात 2-3 डिग्री तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी तापमान उतरण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि उपनगर भागातही थंडी वारे वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना थंडीचा अनुभव घेता येत आहे. राज्यात थंडीची लाट असे आहे. नाशिकमध्ये पारा 10.6 अंश सेल्सिअसवर घसरला. अहमदनगर थंडीने गारठला आहे. जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेलं आहे. धन्यवाद.